दाखवले जात आहेत. पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर असतील नितेश पाटील, साहिल असतील आणि त्यानंतर मात्र अनुराग चव्हाण असेल, रोहित राहुल कुमार असेल कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये. खूप चांगले बॉल मात्र कॅचअप होत आहेत. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आणि एक चांगली शैली त्यांची वृद्धिंगत होताना आपण बघतायत. तर मी पुनश्च प्रीतम आणि निखिलेशला विनंती करेन तुमचे 200 रुपये घेऊन जा तुम्ही. प्रीतमसाठी अमोल रावते सरांकडनं दुसरे 100 रुपये आलेले आहेत. आमचे प्रेक्षक आहेत, क्रीडा रसिक आहेत, दर्दी प्रेक्षक आहेत, ते तुमच्या संपूर्ण खेळीला साथ, तुमच्या कलाक गुणांना कसा वाव देता येईल त्यासाठी मात्र बक्षिसांची खैरात केली जाते. सर्व दानशूर व्यक्तीचा आम्ही आभार प्रकट करतो. यावेळेला मात्र अतिशय सुरेखरित्या चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सरळ जाईल तोपर्यंत फील्ड केला जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. धावा मात्र 2 ने पुढे जात आहेत. 3 धावा धावफलकावर. 6 षटकांचा सामना असेल. पहिली सेमीफायनल जे आमच्या समोर आकर्षक ट्रॉफी दिसत आहेत. जिंकणारा संघ मात्र या ट्रॉफीचा हकदार होईल. कोण असेल तो संघ आणि एवढ्या दिवसाचा अथक परिश्रम मात्र खऱ्या अर्थाने फळाला येईल. खऱ्या अर्थाने मात्र कौतुकास पात्र ठरेल. जिंकणाऱ्या संघाचं कौतुक या ट्रॉफीच्या माध्यमातून केलं जाईल. पुढचा चेंडू बॉडामॅनचा सुरेख उपयोग बघायला मिळतो. चेंडू इनफिल्डच्या वरनं एक्झिक्यूट केला. डीप पॉइंट बॅकवर्ड पॉइंट मधनं सरळ चेंडू सीमा पार चौकार. काल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. थँक्यू प्रीतम, तुमचे 200 रुपये आणि निखिलेश यांचे 100 रुपये. तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 7 धावा. पुढचा चेंडू स्ट्राईकिंगला असेल तो. ओ यावेळेला मात्र झेल होती. उद्देशच्या खेळीबद्दल बघितलं जाईल तर पहिल्या सामन्यामध्ये काय विस्फोटक इनिंग खेळली होती. सुरेख आक्रमक स्ट्रोक त्यांच्या फळीतनं आले होते. तोच उद्देश मात्र यावेळेला कॉट बिहाइंड मध्ये दिनेश सुतार झेल सोडतोय. उमेश वरठा यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक. आदिवासी विकास संघाकडनं केळवे यांच्याकडनं 400 रुपयाचा पारितोषिक. आणि शगुन सिसाईट सन्माननीय विनायकजी पडवळे सरांकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. प्रीतम यासाठी उत्कृष्ट खेळी कौतुक म्हणून त्यांचा सन्मान म्हणून या ठिकाणी बक्षिसांची खैरात आपण बघतोय खूप चांगल्या पद्धतीने. आणि त्याने प्रीतम याने ते पारितोषिक स्वीकारावं. आणि 200 रुपये आणि निखिलेशसाठी 100 रुपये त्याच्यातले. तर धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. वडराई वर्सेस तांबडमाळ मनोर असा सामना आपण बघतोय. आणि आमचे परम मित्र मनीषजी घायल सरांचं शुभागमन होत आहे. त्यांच्या हस्ते या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जात आहे. तर कॅमेरामन प्लीज आपण मनीषजी घायल सरांच्या माध्यमातून आपण बघतायत अतिशय सुरेख सन्मान केला जातोय निखिलेश आणि प्रीतम यांचा. 62 धावांची तुफानी विस्फोटक इनिंग 22 चेंडू मध्ये. आणि मनीष घायल सरांना आम्ही विनंती करतो या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. एक गोड आवाज जोडले जातील आमच्या सोबत. अतिशय सुरेख या वेळेला मात्र चेंडूला फाईन लेग मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. बघूया चांगलं फील्ड. धावसंख्या बघायला मिळेल ती धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 8 धावा. अतिशय मोठं व्यासपीठ या टुर्नामेंटच्या माध्यमातून
31 येणारा 2021 चा वर्ष हॅलो. आणि जिंकणारा संघ हा खऱ्या अर्थाने मात्र तुम्हाला एक चांगली पर्वणी घेऊन जाईल. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुनश्च आम्ही मणिकजी घायल सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर कसं वाटतं या ठिकाणी हा सामना बघताना? चेंडूकडे जाऊयात आपण. निश्चितच धन्यवाद. आपण पाहतोय अतिशय चांगलं नियोजन. तुम्ही मगाशी म्हटलं अप्रतिम नियोजन आपण बघतोय. ज्या पद्धतीने मेहनत घेतली संपूर्ण मिठागर मित्रमंडळाच्या माध्यमातून एक स्वरूप आपण बघतोय. चांगलं स्वरूप या टुर्नामेंट आलंय. मोठ्या संख्येने आपण बघतोय प्रेक्षक इथे उपस्थित राहिलेत आणि निश्चितच एक चांगला दर्जेदार खेळ आपण या मैदानामध्ये खेळाडूंच्या माध्यमातून बघायला मिळतोय आपल्याला. सुरेख प्लॅटफॉर्म निर्माण केला आणि परंपरा 1990 पासून जवळजवळ आपण बघतोय 30 वर्षाची परंपरा पुढे अविरतपणे चालू आहे आणि हेच काम खरोखर कौतुकास पात्र नाही. अभिनंदन तमाम मॅनेजमेंट मेंबरचं. हा पंच आमच्याकडे वळतायत. इट इज वाईट बॉल. स्वेर चेंडू बघायला मिळते. धावसंख्या पुढे जाईल. 13 धावा धावफळकावर. ग्रीन रॅश बघायला मिळते. चांगला कार्पेट बघायला मिळते. खूप मेंटेन केले ग्राउंड आणि अशा ग्राउंडवरती खेळताना उत्साह तेवढाच वाढतो आणि थकवा कमी जाणवतो. काय म्हणाल मनीष सर? निश्चितच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण खेळाडूंचे इंटरव्ह्यू सुद्धा घेणार आहोत की त्यांना विचारणार आहोत, कारण आपण गेल्या वर्षी सुद्धा बघितलं होतं अनेक खेळाडूंना हे मैदान आवडतंय खेळायला. प्रेझेन्स ऑफ माइंड या वेळेला मात्र ठरवून ठेवलाय उद्देश आणि शॉट. गेल्या सामन्यामध्ये काय तुफानी इनिंग खेळली होती. आता मात्र एक तग लावून ठेवणं गरजेचं आहे. 6 षटकांचा सामना आहे. तुमचे मोठे शॉट तुमच्याकडनं असलेलं धैर्य तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे आणि ते दाखवल्यानंतर तुम्ही 6 षटकांचा सामना खूप चांगल्या पद्धतीने खेळाल. कारण 1-2 षटकामध्ये तुम्ही हाणामारी आवश्यक आहे, परंतु 6 षटकांचा खेळ खऱ्या अर्थाने तुमचं इंटरनल स्किल बाहेर येतं. तुमचा दर्जा दिसतो, तुमचा कलात्मक स्ट्रोक दिसतात आणि त्यानंतर मात्र तुमचा मानसन्मान वाढतो. पुढचा चेंडू यावेळेला बघूया. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेला हुक केलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आहे. वन्स बाउन्स जाईल का चौकार? 4 धावा येताना तर चांगला शॉट बघायला मिळतो. धावसंख्या 4 ने फ्लाय होते. 18 ऑन द बोर्ड. तर प्रत्येक जण मात्र ही टुर्नामेंट खेळण्यासाठी उत्सुक असतो, कारण मॅनेजमेंट चांगला आहे. चांगला ग्रीन कार्पेट आपल्याला दिसतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण येतो आणि खऱ्या अर्थाने 6 षटकं 5 षटकं आपल्याला सामना खेळायला मिळतात. हल्ली सर कमी बघायला मिळतं. निश्चितच अतिशय चांगलं आयोजन बघायला मिळतंय. डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केल्या. बघूया चेंडू मात्र वन्स बाउंड फील्ड करण्याचा प्रयत्न. खरा फिल्डिंग. चेंडू मात्र सरळ 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अतिशय सुरेख चौकार बघायला मिळतो. धावसंख्या 4 ने पुढे जाते. 22 ऑन द बोर्ड. एक्सलेंट सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. अतिशय सुरेख आक्रमकता, संयम यांचं अप्रतिम मिश्रण आणि मिश्रण खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही मोठ्या षटकांचे सामने खेळतात त्यावेळेला मिश्रण. या वेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. कार्पेटला रोल करत चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअरला जातो. 1 धाव परिपूर्ण. 23 ऑन द बोर्ड. तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावा. षटक क्रमांक दुसरं संपतंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले. 12 चेंडू 23 धावा विदाऊट लॉस. चांगलं फाउंडेशन बिल्ड झालंय आणि पुढच्या 2 षटकांसाठी मनीष सर तुमच्यासोबत जोडले जातील. सर पायाबांधणी खूप चांगली झाली. इमारत मोठी होण्याचे संकेत आहेत. निश्चितच ज्या पद्धतीने आपण बघितलं की या मैदानावर आजच्या दिवसामध्ये मागच्या सामन्यामध्ये 80 धावा आपण बघतोय चेस केल्या गेल्या आणि त्यानुसारच आपण बघतोय ज्या पद्धतीने बांधणी केले. वडराई SSC वडराई संघ त्या पद्धतीने आपण बघतोय सुरुवात करताना पॉवर प्लेचा फायदा घेतला. अतिशय चांगली फटकेबाजी आपण बघतोय. ज्या पद्धतीने चेंडू हाताळे गोलंदाज त्या पद्धतीने फटकेबाजी इथे मैदानामध्ये बघायला मिळाली. सेन्सेबल बॅटिंग आणि निश्चितच कुठेतरी एक चांगला पाया रचलाय आतापर्यंत 2 षटकांमध्ये आणि या पद्धतीनं धावांची गती आणखीन आपल्याला वाढवावी लागेल, कारण आपण बघतोय हे मैदान आहे, सपाट मैदान आहे आणि या मैदानावर धावा जमताना दिसत आहेत आणि हे दाखवून दिलंय मागच्या सामन्यामध्ये त्या फलंदाजानं. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम फटकेबाजी आपण बघतोय. मात्र थोड्या चुका झाल्या होत्या. इथे मात्र प्रत्येक चुकीला माफी नसणार आहे. चूक झाल्यानंतर तुम्हाला ती महागात पडेल आणि तेच घडलंय मागच्या सामन्यामध्ये. अजित सर, हे 86 धावा असताना कुठेतरी मात्र फिल्डिंग करणारा संघ कम्फर्टेबल होता की बऱ्याच धावांचा आपल्याजवळ सेव्ह करू शकतो, डिफेंड करू शकतो, परंतु त्यानंतर मात्र झेल सोडल्यानंतर प्रीतमने
आक्रमक प्रारंभ केला यावेळेला. पहिला चेंडू राईट अबव राऊंड द विकेटचा मारा करताना यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने पूल केला. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. येस फ्लॅट 6 येतोय. कमॉन धावसंख्या 6 फ्लाय होते. अप्रतिम फटका, देखणा फटका आपण बघतोय. निश्चितच बघितल्यानंतर स्ट्रोक लागल्यानंतर जसं वाटलं होतं का चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल आणि निश्चितच अप्रतिम फटका बघायला मिळाला आणि निश्चितच धावसंख्याला आकार घेते. आणखीन 6 धावांनी पुढे सरकते ती म्हणजे 29 धावा. पहिलाच चेंडू आपण बघतोय थोडंसं शॉर्ट ऑफ लेन हाताळला, चुकीचा चेंडू टाकला आणि निश्चितच पनिश केलं गेलं. ते म्हणजेच फलंदाजाने यावेळेस 6 धावांसाठी अप्रतिम फटका. प्रफुल्ल फलंदाजी मार्गावर आपण बघतो. लेफ्ट हँड बॅट्समन, लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीने रणनीती आखले गेले यावेळेस यशस्वी वडराई संघानं. पुढील चेंडू यावेळेस स्लोअर वानगती परिवर्तन आणि निश्चितच हेच महत्वाचं असतं. सुपर कमबॅक करतोय. एक तुझा तर एक माझा यावेळेस चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला होता. इथे मात्र आपण बघतोय निश्चितच व्हेरिएशन आणि निश्चितच गोलंदाजाकडे व्हेरिएशन असायला पाहिजे या लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये. पुढील चेंडू फुल टॉस डाऊन द ग्राउंड. यावेळेस झेल होईल काय? यस इट इज टेकन. पहिला आदरा बसतोय तो म्हणजेच एसएससी वडराई संघाला धावसंख्या 29 असताना. कमॉन डीजे. थँक्यू 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 डीजे. जरासं हिंदी सॉन्गकडे सुद्धा वळूयात आपण. डीजेला विनंती असेल याच्यानंतरची सॉंग्स हिंदी आपल्या वाजले पाहिजेत. छानपैकी डीजे आपण बघतोय, ऐकतोय. प्रत्येक चौकारा षटकारानंतर आणि गडी बाद झाल्यानंतर डीजे वाजतोय. मात्र निश्चितच एकंदरीत माही मिठागर मित्रमंडळ आणि एकंदरीत माही मिठागर सोसायटीच्या माध्यमातून आपण बघतोय कैलासवासी जनार्दन पांडुरंग राऊत उर्फ तात्या यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा आपण बघतोय. यावर्षी वेगळेपण बघायला मिळतंय ते म्हणजेच ट्रॉफी आपण बघतोय. यावर्षीचं वेगळेपण आपण बघतोय. अजित सर इथे कॉमेंटर म्हणून आहेत. या वर्षीचं आपण वेगळेपण बघतोय की आपल्याला लाईव्ह पाटील नेटवर्कच्या माध्यमातून बघायला मिळतंय. पुढील चेंडू गती परिवर्तन इथे मिस टाइम होतोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाईल काय? स्वतः गोलंदाज मात्र निश्चितच कॉटन बॉलची संधी चुकली गेले. इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. आणि सर झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये तेवढा आत्मविश्वास नव्हता खेळाडूकडे. क्षेत्ररक्षक थोडंसं आपण बघतोय चेंडू खाली आला नव्हता. शेवटपर्यंत नजर ठेवणं महत्वाचं असतं ज्यावेळेला आपण झेल टिपत असतो. मात्र कठीण असतं स्वतःच्या गोलंदाजीवर झेल टिपणं. आणि निश्चितच इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांना धावसंख्या वाढते धावफलकावरती म्हणजेच 31 रन्स. 31 धावा लागल्या गेल्यात. स्लोवर वन चेंडू गती परिवर्तन ओळखला. पॉईंट क्षेत्राकडे टॅप केला. 1 धाव पूर्ण करेल. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय हा गोलंदाज तो म्हणजे मुकेश. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार बसला होता अजित सर. त्याच्यानंतर कमबॅक केलंय पूर्णपणे या गोलंदाजानं. नाही तुमच्याकडे परिपक्वता असणं गरजेचं आहे कारण खूप चांगल्या पद्धतीने सध्या क्रिकेट आपण खेळतायत. परिपक्वता तुमचा विश्वास मिळून जाईल. विश्वास तुम्हाला सर्वांना एक आर्टिस्टिक परफॉर्मन्सकडे घेऊन जाईल आणि मग त्यानंतर मग विजयाचा सुगंध हळूहळू का होणं तुमच्या बाजूने येत राहील. निश्चितच आपण बघतोय पुढील चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने आपण बघतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू टोलावा गेलाय. 1 धाव पूर्ण केलं गेलं. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि निश्चितच आपण बघतोय षटक संपतंय. षटक संपल्यानंतर आपण बघतोय धावसंख्यावर धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 33 धावा. आणि एका गड्याच्या मोबदल्यात एसएससी वडराई संघ अतिशय चांगला सामना रंगताना दिसतोय. आपण बघतोय एका बाजूला पहिल्या 2 षटकांमध्ये आपण बघतोय धावा येत होत्या. आता मात्र धावा आल्या. मात्र 1 गडी बाद, 1 सफलता मिळवली. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण बघतोय या षटकामध्ये मुकेशच्या माध्यमातून. एकंदरीत माही मिठागरच्या माध्यमातून बघायला मिळालं. अजित सर आपण चर्चा करत होतो. हे ग्राउंड आपण बघतोय अप्रतिम ग्राउंड आहे. इथे आपण बघतोय आउटफील्ड खराब कुठेच आपल्याला बघायला मिळत नाही. चेंडू पडल्यानंतर सरळ आपण निघून जातोय आणि कुठेतरी म्हणून खेळाडूंना सुद्धा मजा येत असते. आणि पाटील नेटवर्कचं खूपच कौतुक करावं लागेल. यावेळेस अजित सर विथ पाटील नेटवर्क असा एक कॉम्बिनेशन बघायला मिळतंय नव्यानं. निश्चितच थोडंसं मी आल्यानंतर गोंधळात पडलो की काय जबरदस्त तयारी या पूर्ण स्पर्धेची या पद्धतीनं माही मिठागर मित्रमंडळाच्या माध्यमातून सर्वांनी खूप चांगलं मॅनेज केलंय आणि मॅनेजमेंट असणं खूप गरजेचं आहे. जर आपल्या स्पर्धेला 4 चांद लावायचं असेल तर योग्य वेळ, योग्य मॅनेजमेंट आणि आपल्याकडे तसे मेंबर असणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
निलेश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना पहिला चेंडू शॉर्ट अँड पूल आपण बघतोय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल काय आणि ड्रॉप क्षेत्ररक्षकाच्या हातातून आपण बघतोय झेंड निसटला जातोय आणि यावेळेस जीवनदान दिलं गेलंय. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं तर हे समीकरण मात्र बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय कमी पडताना दिसतंय. बऱ्याच मिसफिल्डिंग मागच्या सामन्यामध्ये सुद्धा मिसफिल्डिंग बघायला मिळालं आणि त्याचं आपण बघतोय यावेळेस प्रत्येक म्हणजे समोरच्या संघानं मात केली गेली आणि इथे मात्र प्रत्येक झेल टिपला पाहिजे, प्रत्येक चेंडू अडवला पाहिजे. आपल्या संघासाठी आपण 100% देणं महत्त्वाचं आहे जर जिंकायचं असेल. कारण आपण बघतोय यावेळेस शेवटची स्टेज आहे, कारण आपण जिंकलात तर सरळ पुढच्या फेरीमध्ये म्हणजे फिनालेमध्ये आपण प्रवेश करणार आहात आणि निश्चितच मोठ्या भव्य दिव्य ट्रॉफीचे तुम्ही हकदार बनणार आहात. यावेळेस मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप डायरेक्ट चेंडूची एज घेते. चेंडू होतो शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये एक धाव पूर्ण केली गेली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. अतिशय चांगल्या पद्धतीने ताळमेळ, अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण बघतोय सजवलं गेलंय. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण आहे, रणनीती आखले यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं त्या पद्धतीनंच गोलंदाजी होताना दिसते आणि एक चांगलं क्रिकेट मैदानामध्ये यावेळेस दोन्ही संघांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. आता मात्र कुठेतरी एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी मोठे फटके खेळण्याची गरज आहे असं मला तरी वाटतंय. पुढील चेंडू शॉर्ट ऑन लेफ्ट चेंडू यावेळेस स्टेप आउट करून डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण बघतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क होताना दिसत नाही आणि यावेळेस निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी आपण बघतोय. व्हेरिएशन आपण बघितलं, लेफ्ट हँड गोलंदाज होता त्यावेळेला वेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळले गोलंदाजाने आणि आता यावेळेस मात्र आपण बघतोय संपूर्णपणे जो सलामीला फलंदाज त्याला सुद्धा बांधून ठेवलं जात आहे आतापर्यंत. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंड पुन्हा एकदा आपण बघतोय स्विंग अँड मिस. कुठेतरी आपण बघतोय चेंडूच्या रेषेमध्ये येताना दिसत नाही. फुटवर्क आपल्याला कमी बघायला मिळतंय अजित सर आणि याचा प्रत्यय म्हणजे चेंडू निर्धाव जातोय. उद्देश थोडीशी घाई करताना दिसते. गतीला तो ओळखत नाहीये, रीड करत नाहीये आणि ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं तो स्ट्रोक खेळण्याचा त्याचा प्रयत्न आहे. थांबून ठेवलंय. यावेळेस डाऊन द ग्राउंड ओळखलं होतं. ओव्हर पिच चेंडू भिरकावून दिला आपण बघतोय. कव्हर सीझन मध्ये 6 धावांसाठी सुपर स्ट्रोक. थँक्यू डीजे. आपण बघतो यावेळेस अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम चेंडूला आपण बघतो भिरकावून दिलं कव्हर रिझन मध्ये. अप्रतिम फटका यावेळेस फलंदाज उद्देशच्या बॅटमधून. 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल कव्हर. यावेळेस शॉर्ट पूल आपण बघतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सौपा झेल पुन्हा एकदा गाडी बाद होताना दिसतोय. आणखीन एक हादरा बसतोय एसएससी वडराई संघाला. थँक्यू डीजे. अजित सर आणखीन एक गोष्टीवर चर्चा करणं महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की पालघर तालुक्यामध्ये आदिवासी क्रिकेटला चांगले दिवस येण्याचं कारण म्हणजे पालघर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आपण आता तिथे बनलेले आहे आणि त्या असोसिएशन अंतर्गत आपण बघतोय नियमावली आहे. विविध नियमावलीच्या अंतर्गत आपण बघतोय की क्रिकेट चालू झालंय आणि बंधनं आल्यात. प्रत्येकाचं वेळेचं बंधन आलंय. 9 वाजता पहिला चेंडू पडला पाहिजे आणि त्यावेळेला संघ हजर होताना दिसत आहेत या वर्षी आपल्याला या पालघर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत. मी तर सर म्हणेन की ज्या पद्धतीने पालघर तालुका आदिवासी असोसिएशन आलेली आहे ते सर्व समाजातील तरुणाने घ्यावी, कारण डिसिप्लिन खूप चांगला आहे, अतिशय सुरेख. सर्व समाजाला मी म्हणेन की इव्हन ओपनच्या मॅचेस होतात 2 लाख 3 लाखच्या होतात त्यांना पण एवढा डिसिप्लिन ते पण एवढे फॉलो करत एवढा आपल्या समाजामध्ये केला जातोय. अतिशय सुरेख डिसिप्लिन बघायला मिळतोय. वैयक्तिक दुसरा संघाचा चौथा षटक मुकेश येतोय. आपण बघतोय लेग ब्रेकचा मारा करताना दिसतोय. यावेळेस लेफ्ट हँड फलंदाज आला. चेंडू पडल्यानंतर आपण बघतो बाहेर निघतोय आणि एक सुरेख टप्पा अचूक टप्पा त्याच्या गोलंदाजीच्या मार्गावर बघायला मिळतोय. सर मी ऐकिवात आहे की पालघर जिल्ह्याची पण असोसिएशन येस असोसिएशन बनलेली आदिवासी आणि जवळजवळ 8 तालुक्यांची ती स्पर्धा यावर्षी वसई तालुका यजमानपद भूषवत आहे आणि हा खरोखर सन्मानाची गोष्ट आहे. हा एक मानाचा तुरा आहे मी म्हणेन,
कारण तालुका त्यानंतर जिल्हा लेवलला तुमचे असोसिएशन बनणं झेलबाद आणि यावेळेस कुठेतरी आपण बघतो कमी पडलाय फलंदाज आणि मुकेशचं कौतुक करावं कमीच. येस डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. तर तमाम क्रीडा रसिकांपर्यंत आम्ही माहिती पोहोचवतोय की पालघर जिल्हा आदिवासी क्रिकेट असोसिएशन सुद्धा निर्माण केलेली आहे आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं काम काय असेल ते एकजूटपणा, एकत्रितपणा. कारण सर ते शक्य नाही आहे एक तालुक्याची तुम्ही असोसिएशन बनवू शकता, परंतु 8 तालुके मिळून जर असोसिएशन होत असेल तर हँड्सअप, माझा तर खरोखर हँड्सअप आहे ह्या गोष्टीसाठी. आणि निश्चितच कुठेतरी आपण बघतोय आदिवासी क्रिकेटला कुठेतरी चांगले दिवस येण्याची आता सुरू झाले आणि आपण पहिलीच टुर्नामेंट बघतोय इथे. सपळ्याला सुद्धा चांगली टुर्नामेंट आपण बघायला मिळाली. त्यानंतर ही टुर्नामेंट आपण बघतोय या पद्धतीनं पालघर तालुका असोसिएशन अंतर्गत, आदिवासी असोसिएशन अंतर्गत ज्याचे विजय तरे अध्यक्ष आहेत त्याच्या नियमावली अंतर्गत आपण बघतोय ही स्पर्धा सुरू आहे. सुरेख चेंडू, शॉट ऑफ लाईन चेंडू होता आउटसाइड द ऑफ स्टंप, ओळखता आलं नव्हतं. मुकेश आपण बघतोय सेन्सिबल गोलंदाजी करताना दिसतोय, अक्षरशः मुसक्या आवळल्यात. निश्चितच संपूर्णपणे बांधून ठेवलं यावेळेस या गोलंदाजाने अजित सर. ओके, तुम्ही सर विजयजी तरे सरांबद्दल बोलले तर पालघर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन लीग जी होती त्यांचे पण अध्यक्ष ते आहेत आणि दरवर्षी खूप चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म सर्व तरुणांना देतात. त्यांना चांगलं क्रिकेट डेव्हलप कसं होईल याकडे मात्र त्यांचं लक्ष जातीने असतं. आणि तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की मागच्या 2 वर्षापूर्वी म्हणजेच त्यांनी संपूर्ण आदिवासी समाजासाठी फक्त नाईट मॅच ठेवल्या होत्या आणि त्याचा मागचा हेतू हा होता त्यांचा की इतर समाजातील तरुण प्रत्येक नाईट मॅच खेळतात, परंतु माझा आदिवासी समाजातील बांधव हा नाईट मॅचपासून वंचित राहतो, म्हणून नो लॉस नो प्रॉफिट, म्हणजे कुठल्या प्रकारचा प्रॉफिट न कमवता नाईट टुर्नामेंट सलग त्यांनी भरवली होती. हे एक मोठं कार्य त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं होतं नंडोरेच्या त्या ग्राउंडवर. एक्झॅक्टली सर. मैदानाकडे वळूयात. अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा माला केला होता, खोदून काढलाय, गडीबाद होण्याची शक्यता मात्र आपण बघतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, स्ट्राईक सुद्धा कडे ठेवतोय. 2 धावा पूर्ण करतोय मैदानामध्ये फलंदाज समीर आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय. चव्वेचाळीस धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत. आपण बघतोय 44 रन्स, 44 धावा लागतात आतापर्यंत. 2 गडी बाद झाल्यात SSC वडराई संघाचे. मुकेशचं कौतुक करण बी राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आपण बघतोय मारायचं कुठे होता, चेंडू कुठे गेला, यावेळेस दिशा बदलले मात्र आपण बघतोय तद्वर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या होत्या. निश्चितच आपण बघतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र अर्लियर चेंडू बॅटवर आदळला आणि सरळ आपण बघतोय यावेळेस लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू कलेक्ट केला गेला आणि निश्चितच 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावा धावसंख्येत धावसंख्या 46 धावा. षटक संपतायत 5वं आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 46 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक असेल स्लॉग ओव्हर आणि या शेवटच्या षटकासाठी मी निमंत्रित करतोय माइक्रोफोनवर आमचे अजित सर यांना. थैंक यू. 46 ऑन द बोर्ड. आखिरी 6 गेंदें महत्वपूर्ण होगी दोनों टीमों के लिए. समय की मांग है, वक्त का तकाजा है कि 6 गेंदों में आपको ज्यादा से ज्यादा रन्स बटोरने हैं. तांबड़मल मनोहर की बात करेंगे, डीप बैटिंग लाइन उनके पास है, नामचीन खिलाड़ी उनके टीम में है, तो यहाँ से वडराई टीम को चाहिए 6 गेंदों में कम से कम 15 या 20 रन. अगर बनाते हैं अबव 60 का टारगेट यहाँ पर रखते तो मैच बैलेंसिंग जोन पे चला जाएगा. अगर यहाँ से स्लॉग आउट में कम रन आएंगे तो थोड़ी सी दिक्कत होगी वडराई टीम के लिए डिफेंड करना उन लक्ष्य को. 40 रन स्कोर कार्ड के ऊपर गेंदबाजी के लिए अजय हैं. सेकंड के ऊपर बल्लेबाज खड़े हैं विपुल ताकतवर बल्लेबाज हैं. ऑन स्ट्राइक अजय गेंदबाजी के लिए पैविलियन एंड की तरफ से छठी ओवर की पहली गेंद. हुक किया समय गेंद को, गेंद हवा में लहराती हुई. यस नो इट इज आउट, इट इज टेकन. विकेट इस समय गिरता हुआ, म्यूजिक ऑन होता हुआ एस दिस है. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. देवाकडं काय मागू थैंक यू. तो आखिरी 5 गेंदें अभी भी शेष है. थैंक यू. 5 गेंदें आखिरी शेष है.
46 रन स्कोर कार्ड पर। अच्छी गेंदबाजी अजय के द्वारा, नफी तुली गेंदबाजी, आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद पिचिंग हो रही है। बल्लेबाज के रडार से गेंद को दूर रखते हुए समय अजय। स्ट्राइकिंग के ऊपर जो बल्लेबाज हैं मिस्टर समीर। 4 गेंदें आपके पास है, 2 बड़े स्ट्रोक की तलाश होनी चाहिए यहां से। देखना इस समय डाउन द ग्राउंड गेंद को एग्जीक्यूट किया है। अच्छी फील्डिंग, दूसरी रन की मांग, आसानी के साथ में 2 रन मुकम्मल। 48 रन ऑन द बोर्ड। आखिरी 3 गेंदें शेष है। इन 3 गेंदों में एक तो बड़ा शॉट चाहिए जो आपको अबव 50 के टारगेट के ऊपर पहुंचाएगा, अबाउट 50 रन। 48 रन स्कोर कार्ड के ऊपर। तामड़माल टीम की बात करेंगे, पहले क्वार्टर फाइनल में उन्होंने 59 रन चेस किए थे महज 5 ओवर में, दर्शाता हुआ कि कितनी डीप बैटिंग लाइन उनके पास है। बहुत ही बढ़िया शॉट इस समय इनटू द गैप में खेला गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर फर्रार। 4 रन के लिए स्कोर इस समय 4 रन से फ्लाई होता हुआ। 52 ऑन द बोर्ड। थैंक यू डीजे। 52 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। 52 ऑन द बोर्ड। आखिरी 2 गेंदें, ईश्वर की 5वीं गेंद। अंपायर दर्शाते हुए व्हाइट बॉल। 53 ऑन द बोर्ड। कहते ना सीढ़ियां तो 2 सुने मुबारक जिन्हें सिर्फ छत पे जाना है। मेरी मंजिल तो आसमान है, रास्ते मुझे खुद तय करने होंगे। अगर बड़ा सोचते हो तो बड़े कामों को अंजाम देने के लिए बड़ा काम करना होगा। 2 गेंदों में आएंगे बड़े शॉट तो आपको मिलेंगे मौका इस टूर्नामेंट में एक अच्छी डिफेंड को बचाने का। बहुत ही बढ़िया समय खोद के निकालने का प्रयास है। शॉट मिड ऑफ रीजन में लपके गए, विकेट का पतन। आखिरी गेंद देखना इस समय स्कोर कार्ड के ऊपर है 53। अगर आता है सिक्सर तो टारगेट रहेगा 60 रनों का। 10 के औसत से आगे बढ़ना होगा तामड़माल टीम को। तो आखिरी गेंद के ऊपर बल्लेबाज की सोच होनी चाहिए कि मैं खेल दूंगा बाउंड्री लाइन के बाहर, और गेंदबाज की आवश्यकता सटीक लेंथ लाइन की। अच्छे गेंदबाजी के लिए आए हैं। स्लॉग ओवर की बात करेंगे, 5 गेंदे डाले हैं, दिए हैं रन सिर्फ उन्होंने 7। तो एक अच्छी नीति, एक अच्छी गेंदबाजी। आखिरी गेंद अगर अच्छी तरह से डालते हैं, रिलीज करते हैं, ऑल इज वेल दैट एंड्स वेल। देखने इस समय 53 ऑन द बोर्ड। मोनिश ऑन स्ट्राइक। अवे फ्रॉम बॉडी खेलने का प्रयास है, डॉट बॉल। तो लक्ष्य यहां पे 54 रनों का, 36 गेंदे, 9 की औसत से आगे बढ़ना होगा। 36 बॉल रिमेनिंग, 54 रन रिक्वायर्ड टू विन तामड़माल मनोर को। तो जरूर मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा यहाँ पे पहले हाफ के बाद में सागर शिल्टे बनाम शीतलाई देवी पड़ा। वो टीम कैप्टन आप यहां पर आ जाएं। तो सर 54 रनों का लक्ष्य है। एक बेहतरीन मैच मैं कहूंगा इस टूर्नामेंट में। 9 के औसत से आगे बढ़ना होगा। स्लॉग और में अच्छी कंजूसी गेंदबाजी की अजय ने। तो यहां से वडरे टीम को चाहिए जो साहिल गेंदबाजी करते हैं। साहिल की अगर गेंदबाजी यहां पर चलती है पावर प्ले के दौर में, जो मैंडेटरी पावर प्ले में है, तो चांस जरूर मिलेगा वडरे टीम को मैच जीतने का। फिलहाल थोड़ा सा प्रेशर बढ़ चुका है। हम डीजे मास्टर को चाहेंगे कि रिफ्रेश सॉन्ग बजाइए।
या पोरीचा लय कटालाय ना तोंडील नको नावाला नका करूशी येतय पण झालाय ना दिंडाक नको देवाला थँक्यू 54 धावांचा टार्गेट आहे. जसा पहिला चेंडू पडेल मनीष खायल सर तुमच्यासोबत जोडले जातील. सर 54 धावांचा टार्गेट आहे. 9ची सरासरी मेंटेन करावी लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटकं खूप महत्वाचे असतील. जर विकेट किंवा जर कंजूसी गोलंदाजी केली इकॉनॉमिकल गेंदबाज म्हणून जर साहिल जर पुढे आला सामन्यामध्ये ट्विस्ट येऊ शकतो. सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने टफ फाईट बघायला मिळेल. तमाम क्रीडा रसिकांना एक चांगली पर्वणी बघायला मिळेल. जाऊया आपण मनीषजी घायल सरांकडे. येस थँक्यू अजित सर. येस टॉस का बॉस आपण बघणार होतो मात्र आपण थोडं मैदानात जातोय नाहीतर आपण लगेच टॉस का बॉस कोण होणार आहे कारण महत्त्वपूर्ण सामना आहे. त्याच्यानंतर जो संघ जिंकेल तो या 2 संघांमधून एक जिंकलेल्या सामन्याची संघाशी फिनाले खेळणार आहे आणि निश्चितच टॉसचा बॉस कोण होणार आहे ते आपण काही वेळात जाणार आहोत. त्याचबरोबर मैदानावर जाऊयात. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो यावेळेस पहिली षटक पॉवर प्लेचं षटक हाताळतोय गोलंदाज साहिल. फलंदाजीसाठी आपण होतो स्ट्राईक एंडवर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा अतिशय चांगला फटका झेल होईल का या स्ट्राईक हँड पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आपण म्हणतोय मोठा हादरा बसतो यावेळेस तांबडमल संघाला. दिनेश पादुका विजय. थँक्यू डीजे. यावेळेस आपण जातोय टॉस का बॉस होणार आहे. आपण बघतोय प्रतीक शिंगडे आयोजक यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय टॉस उडवला जाईल. 2 संघ आहेत. कोण शिल्टे संघ आणि देवीपाडा संघ या 2 संघांमध्ये आपण बघतोय चॉईस होईल आणि निश्चितच शिल्टे संघ बोलणार आहे. तर यस टॉस का बॉस कोण होतोय बघूयात. टेल इज द कॉल आणि आपण बघतोय टॉस जिंकतोय शिल्टे संघ. अभिनंदन. यावेळेस टॉस जिंकलाय काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात. चांगला सामना पहिला सामना आपण तुम्ही वायमिटागर संघाला हरवलाय. काय आव्हान असेल यापुढे सामन्यामध्ये. आता बघूया त्या लोकांनी तर 4 ओव्हरमध्ये 80 चेस केले आहेत तरी पण आमचं आव्हान असेल 70-75 पर्यंत 6 ओव्हरमध्ये. यापूर्वी कधी सामना खेळला देवीपाडा संघासमोर. हो खेळलोय ना. हो आम्ही जिंकलेले आहेत. निश्चितच कॉन्फिडन्स आहे. यावेळेस किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आता त्याला नाहीतरी 55-60 पर्यंत कारण की फलंदाज बघितला मी खूप सुंदर फलंदाजी केली त्यांनी त्याच्या 62 धावा काढल्या. आता बघूया कमीत कमी धावामध्ये त्याला आम्ही विकेट काढू त्याचा. येस ऑल द बेस्ट. वेळ कमी आपल्याकडे. निश्चितच आपण देवीपाडा संघाच्या कर्णधाराकडे जातोय. टॉस जिंकला असता निर्णय काय असला असता. माझा पण फील्ड करण्याचा प्रयत्न करा. आता फलंदाजी येते किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. जास्तीत जास्त 80-85 करा. कर्णधार म्हणून कोणत्या तुमच्या फलंदाजावर विश्वास दाखवणार आहात. प्रीतम तर आहे तसा गणेश आहे आणि तसा तो प्रल्हाद आहे मी आहे स्वतः. निश्चितच 80 धावा चेस केल्यात. खूप कॉन्फिडन्स वाढला असेल. शुभेच्छा असतील तुम्हाला. आपण बघतोय टॉस बॉक्स मधून निर्णय येतोय. शिल्टे संघ आपण बघतोय टॉस जिंकतोय आणि यावेळेस प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय आणि फलंदाजीसाठी पाचारण करतोय तो म्हणजे देवीपाडा या संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स अजित सर. थँक्यू मनीष सर. चौया मैदानाच्या आतमध्ये साहिल अतिशय सुरेख खोदून काढलाय. कव्हरला एक्झिक्यूट केलाय. लॉंगअपचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 धावा. 56 धावांचा टार्गेट आहे आणि ते टार्गेट मात्र वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा असेल वडराई संघाकडनं. वडराई संघाचा हुकमी गोलंदाज म्हणून साहिलकडे बघितलं जातं. बघूया. अतिशय सुरेख टायमिंग मिसाल चेंडूला लाभ केलाय सरळ. ओ देखणं क्षेत्ररक्षण. 4 धावा मात्र एकच काढली ना. 5 धावा सेव्ह केल्या जात आहेत आणि असं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण असेल गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो. चुकीचा चेंडू जरूर रिलीज केला होता मात्र कमबॅकिंगची संधी सुद्धा मिळते आणि अशाच वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ऊर्जा मिळते. ऊर्जेचा स्तोत्र मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये वृद्धिंगत होताना खऱ्या अर्थाने मात्र क्लास काय आहे क्षेत्ररक्षण कसं केलं जातं याचं जिवंत उदाहरण तुम्ही आम्ही बघताना या ठिकाणी. यावेळेला वेग होता भन्नाट. पहिला चेंडू ह्याच पद्धतीचा होता. सुरेखरित्या पिक केला होता लॉंगअपच्या वर्ण. मात्र ह्या वेळेला चेंडूला थोडासा वेग दिला आणि बॅक ऑफ द गुडलेन चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची सुद्धा कमी होती. सुरेख कमबॅकिंग करताना चांगलं द्वंद्व चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व फक्त आणि फक्त माझ्या बाजूने फिरावं म्हणून या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा. बघूया लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा वेगवान चेंडू. या वेळेला वेगावरती स्वार होता गोलंदाज साहिल.
मला का फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातं वडराई संघाकडनं? का मी हुकमी एक्का गोलंदाजीचा आहे? कारण माझ्याकडे क्लास आहे आणि तो क्लास या ठिकाणी दाखवताना धावसंख्या मात्र 3 धावा. आता तुमच्याकडे 30 चेंडू आहेत, 51 धावांची आवश्यकता आहे. काय स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे सर? अजित सर, आपण बघतो या संपूर्णपणे हे षटक गोलंदाजीचं होतं, संपूर्ण षटक SSC वडराई संघाचं होतं. त्याचं कारण असं होतं की त्याने व्यूहरचना आखली होती. आपण बघतोय पहिला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये लावला होता आणि त्यावेळेला त्या पद्धतीनं गोलंदाजी केली आणि फलंदाजाला अक्षरशः आपण बघतोय जाळ्यामध्ये अडकवलं. आणि दिनेश सुतार सारखा मोठा फलंदाज आपण बघतो यावेळेस झेलच्या रूपाने बाद झाला. त्यानंतर आपण बघितलं यावेळेस आणखीन एक जे चेंडू नंतरचे हाताळले क्विकर वन आपण बघतोय, स्लोअर वन बघितले. त्याच्यानंतर आपण बघतोय आपण चेंडू बाहेर काढले गेले, लेग ब्रेकचा मारा सुद्धा त्यांच्या माध्यमातून केला. एक चांगलं व्हेरिएशन आपण बघतोय हाताळलं गेलं आणि निश्चितच आपण बघतोय संपूर्णपणे अंकुश राखून ठेवलं या षटकामागे. अतिशय चांगली गोलंदाजी. सुपर्ब मॅन्डेटरी पॉवर प्ले. मिस्टर प्रफुल येतोय, क्रिस गेलची आठवण करून देणारा 333 क्रमांकाचा जर्सी. इनसाइड आउट शॉट, नजाकत होती या शॉट मध्ये. स्मॅश शॉट ज्याला म्हटलं जातं एक्स्ट्रा कव्हर मधनं. थोडासा चेंडू वरती होता आणि त्या चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय आणि ज्या पद्धतीने आपण जर दुसऱ्या लँग्वेज मध्ये म्हटलं तर रडार मध्ये होता. एकंदरीत दडपण झुगारलंय स्वतःवरचं आणि संघावरचं सुद्धा. ओके, निश्चितच धावसंख्या 4 ने वाढतंय. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 7 धावा. 7 धावा लागल्या गेल्या. आणि अप्रतिम फटका. ज्या ज्या वेळेला दडपण येतं त्यावेळेला आक्रमकता हा एक पर्याय असतो तुमच्या समोर. निश्चितच पुन्हा एकदा डान्स अँड डाऊन द विकेट. अतिशय चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. 8 धावा धावफलकावर. चांगल्या पद्धतीने आपण बघतोय रीड केला जातोय चेंडूला आणि त्या पद्धतीने फलंदाजी करतोय. एक चांगलं बघायला मिळते फलंदाज. आणि सर क्लास बघायला मिळतो उत्तम दर्जाचा. प्रफुल आहे, प्रफुल्ल. निलेश आता यावेळेस निलेश स्ट्राईक एंड कडे येतो ना दिसतोय. विजय स्ट्राईक एंड विजय आपण बघतोय. पुढचा चेंडू चांगला चेंडू म्हणता येईल. पिचिंग खूप चांगली आहे. मला विकेटसाठी गोलंदाजी नाही करायची, मला डॉट साठी करायची आहे. ही स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे आणि प्रफुल्ल मात्र खूप चांगल्या पद्धतीने ठरवून गोलंदाजी करतोय. अतिशय चांगली गोलंदाजी आपण बघतोय. पहिल्या षटकामध्ये साहिल आणि आता प्रफुल्ल. जरी एक चौकार लागला तरी कमबॅक करताना दिसतोय मैदानामध्ये. अपील होताना दिसतंय. काय घडतंय बघूयात. पंचांच्या हा मध्ये येतोय. हा मात्र विश्वास, उत्साह जास्त, विश्वास मध्ये कमी है. और जहां तक बात है हमारे अंपायर की, तो हकीकत की आवाज को तवज्जो देते हैं सर. निश्चितच अतिशय चांगले अंपायरिंग आपण बघतोय आणि अनेक वर्षाचा अनुभव आहे त्यांना निश्चितच दोन्ही अंपायरना आणि निश्चितच चांगला निर्णय प्रत्येक ठिकाणी ते देत असतात. प्रफुल्ल यावेळेस चांगली गोलंदाजी करतो आपल्या. चौकार आल्यानंतर 3 चेंडूमध्ये अवघी 1 धाव. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय चांगला स्ट्रोक आपण बघतोय. पॉइंट क्षेत्राकडे चेंडू जातोय. सीमा रेषेबाहेर चौकार. झेल टिपू शकला असता, प्रयत्न सुद्धा केला होता, मात्र अपेक्षित होतं. यस डीजे. थँक यू. येस, अतिशय चांगला फटका आपण बघतोय. यावेळेस प्रयत्न छान होता क्षेत्ररक्षकाचा, मात्र अपेक्षित ठरतोय आणि यावेळेस पॉवर प्ले भेदून चेंडू जातोय. निश्चितच सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. 4 धाव्यांनी धावसंख्या आणखी वाढत आहे, ती म्हणजेच 12 धावा लागल्या गेल्यात. पुढील चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम फटका. निश्चितच नो डाऊट चेंडू जाईल. 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. बॅक टू बॅक बाउंड्री आपण बघायला मिळते. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. अजित सर, म्हणावं लागेल या षटकामध्ये गोलंदाजी चांगली होत होती, मात्र फलंदाजाने आपला क्लास दाखवला. आपण बघतो जवळजवळ 3 चौकार या षटकामध्ये आले आणि क्लासिक फटके बघायला मिळाले. आणि तसं बघितलं सर, जर तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर पिच बॉलिंग टाकणार आहात तर एक एक्स्ट्रा कव्हर लावायला हरकत नव्हती. कुठेतरी फिल्डिंग लावताना पण थोडंसं विचार केला नाही, कारण ऑन साईडला तुम्ही मिडॉन आणि काऊ कॉर्नर लावला होता. जर तुम्ही एक्स्ट्रा कव्हर लावला असता 2 बाउंड्री वाचू शकल्या असत्या. आता मात्र 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. सामना अजूनही दुहेरी वळणावरती उभा आहे. अजूनही या ठिकाणून जो चांगला खेळेल तो जिंकेल,
कारण क्रिकेट हा नेहमी चांगला खेळणारा जिंकतो. एक्झॅक्टली आपण बघतोय बॅलन्सिंग सामना बघायला मिळतोय. जो चांगलं करेल आणि जो बोलतात ना खराब करेल निश्चितच तो पराभव होईल आणि जो चांगला करेल तो जिंकेल. इथे मात्र आपण बघतोय कसोटी लागेल गोलंदाजाची, इथे मात्र कसोटी लागेल फलंदाजाची. कोण चांगलं करतंय आपण बघतोय यावेळेस. सर तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, अमित ह्या टुर्नामेंट मधील पहिली हॅट्रिक ज्यांनी नोंदवले तो गोलंदाज आहे. ओके, आणि निश्चितच मग यावेळेस फलंदाजाची कस लागणार आहे, कारण चांगली गोलंदाजी करणार गोलंदाजी मार्कवर आहे. मात्र दडपण प्रेशरमध्ये जो चांगला खेळेल तो सगळ्यात निश्चितच तो संघ जिंकेल आणि तो खेळाडू आपण बघतोय एक चांगला खेळाडू म्हणून घडेल. खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमच्याजवळ जर प्रेशर येत असेल, तुम्ही जर टेन्शन मध्ये येत असाल तर तुम्ही भाग्यवान आहात, कारण तुम्हाला स्किल दाखवण्याची संधी मिळते. एक्झॅक्टली. बघूया थोडंसं प्रेशर आहे. एक यशस्वी गोलंदाजी मार्कवर अमित. सुरेख चेंडू आपण बघतोय, चेंडू पडल्यानंतर थोडंसं स्विंग झालाय, बाहेर निघतोय, लेग ब्रेकचा मारा केला गेलाय, फलंदाजाला जागेवर ठेवून दिलं जातंय. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. प्रेशर वाढणार आहे. 23 चेंडू 38 धावा. चांगलं बॅटल बघायला मिळते, सुरेख बॅटल. आणि सर्वात जास्त मी तमाम क्रीडा रसिकांना त्यांचं अभिनंदन करेन, ज्या पद्धतीने क्राऊड बसलाय, खूप शांतपणे आनंद घेत आहे. हो, गुड क्वालिटी ऑफ बॉलिंग, ज्याला अप्रतिम दर्जाची गोलंदाजी म्हणतायत. फलंदाजाचं फुटवर्क रीड करणं, त्यानंतर मात्र आपला बॉल रिलीज करणं. म्हटलं जाते की ज्या वेळेला तुम्ही बॅटिंग करता त्यावेळेला तुमच्या त्या पॉपिंग क्रीजचा अंदाज जर तुम्हाला येत असेल, त्याचा चांगला वापर तुम्ही कराल तर तुम्ही चांगले फलंदाज बनता. परंतु जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता, ज्या वेळेला तुम्ही चेंडू रिलीज करता त्यावेळेला जर तुम्ही चांगलं त्या क्रीजचा उपयोग केला, तुम्ही चांगले गोलंदाज होता. एक्झॅक्टली. रिलीज करणं खूप महत्वाचं आहे, रनवे खूप महत्वाचा आहे, आपला निश्चितच ग्रीप सुद्धा खूप महत्वाची आहे. गोलंदाजी मार्कवर यावेळेस पुन्हा एकदा आपण बघतोय चेंडू खेळून काढलाय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न गडी बाद होऊ शकतोय, घातक होऊ शकतोय. इथे मात्र आपण बघतोय नाहक कॉलिंग झालं नाही, यस नो आणि वेटचा प्रत्यय बघायला मिळाला नाही. आणि याचं कारण आपण बघतोय धावबाच्या रूपानं आणखीन एक हादरा बसतोय, तो म्हणजे तांबडमाल संघाला. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. तमाम क्रीडा प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती असेल की ज्यांनी जेवण केलं नसेल त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. जेवण तयार आहे. तमाम क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना विनंती आहे की जेवण तयार आहे, तर कृपया तुम्ही लगेचच तिकडे त्या दिशेने वळायचं आहे. जे बाकी आहेत जेवण करायचे त्यांनी निश्चितच त्या दिशेकडे जायचं आहे. जेवण तयार आहे. तमाम क्रीडा प्रेक्षकांना, क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना विनंती आहे जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि निश्चितच मैदानाकडे जाऊयात. आपण बघतो या षटकात पूर्णपणे निश्चितच ज्या पद्धतीने हॅट्रिक घेतलंय आणि त्या पद्धतीनं एक महत्त्वपूर्ण सामना, आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज अमित. आत्तापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत आणि अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस आपण बघतोय निश्चितच स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चेंडू टोलावला गेलाय. एक धाव पूर्ण केली गेली. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगली गोलंदाजी. स्लोअर वन चेंडू आपण बघतोय, लो फुलटॉस चेंडू होता. आपण बघतोय ऑफस्टम्पच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र जास्त धावा कमवू शकला नाही, मिळवू शकला नाही फलंदाज. अमितचं कौतुक करेल, सुपर गोलंदाजी. मात्र फलंदाजाला करावं लागेल. फलंदाजाला धावा जमवाव्या लागतील. जिंकायचं असेल, चांगले फटके खेळावे लागतील. चेंडूला ओळखावं लागेल, सगळ्यात महत्वाचं. या वेळेस आपण बघतोय अपील केला गेलाय. पंच आपण मात्र निश्चितच स्थिर आहेत. थोडंसं आपण बघतोय चेंडू पडल्यानंतर पायावर आदळला, मात्र थोडंसं हाईट फॅक्टर इथे निश्चितच बघायला मिळते आणि पंच आपण बघतोय नॉट आउटचा इशारा देत आहेत. मात्र चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होताना दिसतोय आणि निश्चितच दडपण, प्रेशर हे वाढताना दिसतंय, ते म्हणजे तांबडमाळ या संघासमोर. सुपर बॉलिंग. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावर आहेत, कारण जो संघ जिंकेल तो फिनालेमध्ये प्रवेश करणार आहे. आणि महत्त्वपूर्ण सामना, कसोटी लागले. आपण बघतोय फलंदाजी, कसोटी लागले गोलंदाजाची. यावेळेस स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मात्र या गोलंदाजाच्या कसोटीमध्ये पास होताना दिसतोय गोलंदाज अमित. षटक संपतंय आणि आपण बघतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 18 धावा. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजेच 36 धावा. विश्रांती घेऊयात, डीजे कडे जाऊयात, एक सुमधुर संगीत ऐकूयात आणि पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊयात. कम ऑन डीजे.
18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे यावेळेस जिंकण्यासाठी आणि मैदानात पाणी पाठवायचं आहे. 36 18 चेंडू 36 म्हणजेच 12 धावांची सरासरी प्रति षटका मागे राखावी लागेल यावेळेस तांबडमाल संघाला. अजूनही अशक्य असं समीकरण नाहीये कारण या मैदानावर धावा होताना दिसत आहेत आणि ते करू शकतोय आपण. मात्र गोलंदाजी एकदम अतिशय चांगली झाली आतापर्यंत ती म्हणजेच SSC वडराई संघाची कौतुक करावं लागेल. यानंतर होणारा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी संघर्ष शिल्टे वर्सेस शितलाई देवीपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधाराने तयार राहायचंय. संघर्ष शिल्टे संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सागर शिल्टे संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर फलंदाजीसाठी पाचारण केले देवीपाडा या संघाला. तर दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. बिग बॅटल याच्यानंतर आपण बघतोय. आत्ता मात्र या दोन संघादरम्यान आपण बघतोय सामना. 18 चेंडू 36 धावा, 12 धावांची सरासरी प्रति षटका मागे राखावी लागेल. ती म्हणजेच फलंदाजी करणारा. आणखीन एक पाण्याची बॉटल पाठवून द्या मैदानामध्ये. पाणी पाठवून द्या. 18-36 पाणी पाहिजे का अजून? पाणी पाठवून द्या मैदानामध्ये. येस, या षटकानंतर लगेच पाणी पाठवायचं आहे. मैदानामध्ये तयार राहायचं आहे व्हॉलेंटियर्स. एकंदरीत आपण बघतोय अतिशय चांगला सामना रंगलाय. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत. फलंदाजीमध्ये थोडासा कमी पडला असला तरी मात्र एक थोडी आपण बघतोय अजूनही धावसंख्या मिळवणं किंवा टार्गेट पूर्ण करणं अशक्य नाहीये. 36 धावा, 12-18 चेंडू. गोलंदाजी मार्फत गोलंदाज आपण बघतोय साहिल. अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. रॅक चेंडू पडल्यानंतर आपण बघतोय उसळे घेतोय, बाहेर निघताना दिसतोय. अक्षरशः आपण बघतोय जाग्यावर उभं करून ठेवलं जातंय फलंदाजाला. निर्धाव चेंडूची समाप्ती होताना दिसतंय. फलंदाज मात्र निश्चितच विचारात पडला असेल कशा पद्धतीने चेंडू हाताळला जातोय आणि चांगलं व्हेरिएशन गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा क्वेकर बाण निश्चितच आपण बघतोय. यावेळेस सुपर गोलंदाजी. लागोपाठचे 2 चेंडू अजित सर आपण बघतोय जाग्यावर खेळून ठेवलं या फलंदाजाला. काय म्हणाल? कारण गोलंदाज आहे, एका प्लॅनिंगने गोलंदाजी करते. तुम्ही जर रीड करत असाल तर मला चेंडू ऑप्शन आणि ऑप्शनच्या बाहेर ठेवायचा आहे. मला विकेट नको आहे, मला डॉट चेंडू हवंय. प्रेशर मला कन्वर्ट करायचं आहे. पुढील चेंडू निश्चितच आपण बघतोय 3 चेंडू निर्धाव हाताळल्या गेल्यात. प्रेशर वाढताना दिसतोय. अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडू जाग्यावर ठेवले आपण बघतोय. निश्चितच कोणत्या प्रयत्नात आहेत की कोणते फटके खेळायचे आहेत हेच समजत नाहीये फलंदाजाला. आणि आतापर्यंत आपण बघतोय 3 चेंडू निर्धाव हाताळतोय. अतिशय भेदक मारा बघायला मिळतोय साहिल याच्या या गोलंदाजीच्या माध्यमातून. डान्स अँड डाऊन द विकेट, इनसाइड आउट. यावेळेस आपण बघतोय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक झेल टिपला जातोय आणि निश्चितच गडी बाद होताना दिसतोय. आतापर्यंत आपण बघतोय 4 चेंडू हाताळल्यात, 1 गडी बाद करतोय, एकही धाव देत नाही. कमॉन डीजे, सेलिब्रेशन टाइम फॉर SSC वडराई टीम. थँक्यू डीजे. आणि बघतोय आपण मैदानाकडे वळूयात. पहिलं मेडन ओव्हर इथे जात आहे की काय हे बघणं महत्वाचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर खूप कमी पडल्या जातात आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत 4 चेंडू हाताळल्यात, 1 गडी बाद करतोय तो म्हणजे साहिल. इथे मात्र संधी आहे मेडन ओव्हर हाताळण्याची. मात्र 10 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात, 3 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केल्यात आतापर्यंत साहिल याने. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पुढील चेंडू यावेळेस मात्र चेंडू खेळून काढलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे. इथे कॉलिंग होताना नाही का धाव बाद होण्याची शक्यता. नाहक धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस धावबाच्या रूपाने फलंदाज बाद होताना दिसतोय. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. कमॉन डीजे.
खिलाडी बिखरते हैं और कुछ खिलाडी निखरते हैं. या इथे आपण जिंकायचं असेल तर चांगला खेळावं लागेल. इथे मात्र जिंकायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल तांबडमाल संघाला. अजूनही सामना संपलेला नाही लक्षात घ्या. मात्र साहिलचं कौतुक. या व्यासा इनसाइड आउट पुन्हा एकदा खेळून काढला. चेंडू जातोय तो म्हणजे वाडीश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करतोय. पुन्हा एकदा गडी बाद होण्याची शक्यता होती. कॉलिंग बघायला मिळत नाहीये निश्चितच. 2 धाव पूर्ण करतोय. मात्र या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत आपण बघतोय 4 षटक संपतायत. 4 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 21 धावा, 12 चेंडू आणि 33 धावांसाठी आवश्यकता जिंकण्यासाठी ती म्हणजेच तांबडमाल संघाला. आणि निश्चितच षटक सुरुवात होईल निश्चितच गोलंदाजीला. त्यावेळेला मायक्रोफोनला जोडले जातील अजित सर. तोपर्यंत घेऊयात एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये येऊयात. थैंक यू. तो 12 गेंदे आपके पास है. 33 रन की आवश्यकता. आस्किंग रन रेट अगर यहां से बात करेंगे आपको तो लगभग 16.5. 16.5 के अवसर से आगे बढ़ना होगा गेंदबाजी के लिए. अमित एक नामचीन गेंदबाज है लेकिन अंजाम आगाज जिस तरह से किया था अंजाम ही 6 गेंदों का उस तरह से होना चाहिए. मोमेंटम उनके साथ में है लेकिन क्या उस मोमेंटम को आखिरी वक्त तक अपने पास रखेंगे ये भी सवाल है. पैवेलियन हिट की तरफ से 5 ओवर की पहली गेंद. यहां पर चेंज ऑफ द पेस गेंद थी. लाजवाब विकेट को चटकाते हुए इस समय. कम ऑन डीजे. थैंक यू. पहली बार मैच की बात करेंगे क्वार्टर फाइनल की. 59 रनों का लक्ष्य था. 5 ओवर में आसानी के साथ में उस लक्ष्य को अचीव किया था. लेकिन इस समय 6 ओवर की मैच है. 54 रनों का लक्ष्य है. लेकिन साहिल और अमित की अप्रतिम गेंदबाजी के सामने लड़खड़ाती पारी समय तांबड़माल मनोर टीम की. अब बचे 11 गेंदें. चाहिए यहां से 33 रन. हर गेंद के पीछे आपको चाहिए 3 रन. इस ओवर की दूसरी गेंद मिस्टर अमित. अच्छी गेंदबाजी. तो गेंद को परखने में अभी भी असफल हो रहे हैं. प्रशंसा के पात्र. अद्भुत अद्भुत गेंदबाजी. होके मायूस ना आंगन के उखाड़ो पौधे. दोस्त धूप बरसी है तो बारिश भी होगी. अगर थोड़े से विकेट भी गए हैं तो प्रयास करो कि मैच में किस तरह से आएंगे. 10 गेंदे 33 रन, 33 रन बड़ा लक्ष्य बिल्कुल भी नहीं है. प्रयास निरंतरता के साथ में होना आवश्यक. इस समय शॉर्ट आर्म पुल गेंद काउ कॉर्नर में एग्जीक्यूट किया. सिंगल आसानी के साथ में मुकम्मल. दूसरी रन की मांग भी पूरी. बची है अब आपके पास 9 गेंदे और चाहिए जीतने के लिए 31. 31 रन की आवश्यकता है. खूबसूरत मुकाबला. अमित की बात करेंगे तो प्रभावित किया है. अमित की बात करेंगे तो इंस्पायरिंग किया है. सभी को इंस्पायरिंग परफॉर्मेंस देते हुए वडराई टीम के लिए बड़ा काम लाभ किया. इस समय छोटी गेंद. गेंद को खेल दिया सीधा आउट ऑफ द पार्क. स्टैंड एंड डिस्पैच. अब बची 8 गेंदे और चाहिए 25 रन की मांग है. क्योंकि हर शाम सूरज ढल ही जाता है. पतझड़ वसंत में बदल ही जाता है. ये मेरे मन मुसीबत में हिम्मत ना हारना क्योंकि समय है वो बदल ही जाता है. तो देखना इस समय इनसाइड एज लगती हुई 7 गेंदे 25 की आवश्यकता. अगर इस गेंद के ऊपर बड़ी शॉट आती है तो फिर 6 गेंदे 19 रन का मैच बचेगा. यहां से अगर डॉट गेंद डालते तो 25 रन बहुत ही मुश्किल टारगेट होगा. तो बल्लेबाज की सोच होनी चाहिए कि एक बड़ा शॉट और गेंदबाज की सोच होनी चाहिए कि सिंगल या डबल ही जाए इस गेंद के ऊपर.
तो टारगेट थोड़ा मुसीबत भरा होगा, मुश्किल गलियारों से गुजरता हुआ जाएगा। 7 में 25 की मांग, अमित ऑन बॉलिंग मार्क। अच्छी गेंद, तो अब 6 में चाहिए 25 की आवश्यकता। मैच अगर बात करेंगे वडराई टीम की तरफ झुकता हुआ नजर आ रहा है, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट इज अ गेम इज माइटी अनसर्टेनिटी। यस दिस पैसे गोवे शरण जरी नशे संगन एक हाऊस माझे घरवाल का माझे एक वीरा माऊलीचा दर्शन घरवाल का तुझे मनाने काय थैंक यू। 6 गेंदे 25 रन की मांग है। थोड़ा सा मुश्किल टारगेट जरूर है। बल्लेबाज को अब 5 ओवर में जो कारनामा नहीं कर पाया, जो हवाई फायर नहीं खेल पाया, उसको अब 6 गेंदों में अंजाम देना है। तो ये क्रिकेट है दोस्तों, कभी कभी आप 6 गेंदों में 30 रन भी निकालते हो, कभी कभी 6 रन नहीं निकालते। ये वक्त की बात है। कहते हैं ना, कभी कभी पत्थरों पे भी फूल खिल जाते हैं, कभी कभी अजनबी भी अपने बन जाते हैं, कभी कभी लाशों को कफन तक नहीं मिलता और कभी कभी लाशों पे ताजमहल बना करते। ये कभी कभी की बात है। यहां से 6 में 25 की मांग है। लक्ष्य बड़ा है, लेकिन उस लक्ष्य से क्या आपका आत्मविश्वास बड़ा है? अपने आत्मविश्वास को यह मत बताना कि मुसीबत कितनी बड़ी है, अपने मुसीबत को यह बताना कि मेरा आत्मविश्वास कितना बड़ा है। तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। इस समय ये आया 6 रन। अब बचे हैं 5 में 19 की मांग है। बढ़िया मुकाबला ये। कहते हैं कि मुश्किल कुछ नहीं दुनिया में, तू हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू कोशिश तो कर। आंधियां सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं, मिलेगी तुझको तेरी मंजिल, बस तू जरा कोशिश तो कर। राह संघर्ष की जो चलते हैं, संसार को वही बदलते, जीती रातों से जंग जिसने, सूर्य बनकर वही निकलते हैं। 6 गेंदे 19 रन की दरकार, 25 रन की दरकार थे। 5 में 19 आई है। गेंदबाज को चाहिए 2 गेंदे अच्छी तरह से डालना और बल्लेबाज की सोच होनी चाहिए 2 बड़े शॉट, 2 बड़े शॉट को इजाद करना है। मैं तो चाहता हूं कि गेंदबाज 2 गेंदे अच्छी डाले और ये भी चाहता हूं कि 2 बल्लेबाज 2 बढ़िया शॉट भी खेले। 5 में 19 की आवश्यकता। बढ़िया मैच, पैसा वसूल मैच। थोड़ा सा विचार, थोड़ा सा टेंशन, थोड़ी सी दहशत, थोड़ा सा संघर्ष और खूबसूरत मुकाबला। अच्छी वापसी, बढ़िया वापसी है ये। अब 4 में आपको 3 बड़े हिट खेलने हैं। 4 में 19 की आवश्यकता। स्ट्राइकिंग के ऊपर जो बल्लेबाज हैं सचिन, सचिन को एक विस्फोटक इनिंग, एक निर्णायक इनिंग को खेलना होगा। ओहो, ये गेंद। अब 4 में 3 सिक्सर की आवश्यकता। 18 रन की मांग। व्हाइट बॉल के संग के सिंगल का इजाफा, अतिरिक्त रन से सुधार होता हुआ स्कोर इस समय पहुंचता हुआ 36। 4 में 3 सिक्सर की आवश्यकता। यहां पर जरूर मिड ऑन में खेला है। उद्देश्य गेंद को फील्ड करेंगे। बढ़िया थ्रो, 2 रन आसानी के साथ में होंगे पूरे। अब 3 गेंदे 16 रन की मांग है। इक्वेशन ये है इस समय, सिचुएशन इस समय ये है कि 3 बार आपको गेंद बाउंड्री लाइन के बाहर खेलना है। अगर गेंद बाउंड्री लाइन के अंदर रहती है तो आप टूर्नामेंट के बाहर, अगर 2 बार हवाई हमले के सहारे और एक अलोंग द कारपेट बाउंड्री लाइन के बाहर जाते हैं तो आप टूर्नामेंट के अंदर। 3 में 16 की मांग। ओहो, गेंद बाउंड्री लाइन के बाहर गई है क्या? नहीं गई। अब 2 में 12 की मांग है। तो देखना इस समय 2 में 12 की मांग। फुल टॉस गेंद थी ये। 2 में 12 की मांग है। तो देखना इस समय 2 गेंदे 12 रन। इस सब आपके बारे में सोच रहे हैं। तांबड़माल के जो चाहने वाले ये सोचेंगे इस गेंद के ऊपर सिक्सर आना चाहिए। वडराई टीम के चाहने वाले हैं, सोच उनकी होंगी डॉट बॉल आ जाए। तो देखना इस समय। ओहो, योर गेंद क्लिंग बोल्ड, यू मिस मी, आई डेफिनेटली हिट यू। यस दिस ए DJ Vaibhav in the mix.
करतय कोणी देशीने कोणी गावीने सांग तुझ्या मनात काय करतय कोणी देशीने कोणी गावीने सांग तुझ्या मनात काय करतय कोणी देशीने कोणी गावीने सांग तुझ्या मनात काय थैंक यू थैंक यू। तो आखिरी गेंद के ऊपर 12 रन की मांग है। 54 रनों का लक्ष्य था। ऐसा लग रहा था कि तामड़माल आराम से मनोर टीम आराम से बना पाएगी, लेकिन साहिल अमित की बेहतरीन गेंदबाजी वडराई टीम को ग्रैंड फिनाले अंतिम मैच की तरफ कदम को ले जाते हुए जीत की राह की तरफ वडराई टीम अग्रसर होती हुई। आखिरी गेंद के पर 12 रन जरूर हैं। जब तक क्रिकेट में कहा जाता है कि आखिरी गेंद जब तक डाली नहीं जा सकती, आप सुनिश्चित नहीं बता सकते कि कौन जीतेगा, क्योंकि गेम है। आखिरी गेंद के ऊपर 12 रन की मांग। बहुत ही बढ़िया विनिंग टीम रही है इस समय वडराई टीम। एसएससी वडराई टीम का सेलिब्रेशन टाइम, उनके लिए एक धुन बजाए प्लीज डीजे मास्टर। वडराई टीम के लिए गाना हो जाए।